मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की सरकारला पैसे कुठून मिळतात आणि ते खर्च कुठे होतात? देशाचा विकास, कररचना, शेतकरी योजना, शिक्षण, संरक्षण या सगळ्याचा आराखडा एका महत्त्वाच्या दस्तऐवजात असतो. तो म्हणजे केंद्रीय आर्थिक बजेट. दरवर्षी संसदेत सादर होणारे हे बजेट फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर देशाच्या भविष्याचा रोडमॅप आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय आर्थिक बजेट म्हणजे काय, त्याची रचना कशी असते आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार. केंद्रीय बजेट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते आकडे, मोठमोठे आकडे. पण खरं तर हे बजेट म्हणजे केवळ आकड्यांचं खेळ नाहीये. ही एक गोष्ट आहे, आपल्या देशाच्या पुढच्या वर्षाच्या आर्थिक प्रवासाची गोष्ट. चला तर मग आज आपण हीच गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊया. ओके, तर या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी बजेटचं एकंदरीत चित्र काय आहे ते बघू. मग सरकारच्या विचारांची दिशा, विकासाचे 6 महत्त्वाचे स्तंभ, पैसा येतो कुठून जातो कुठे, काय स्वस्त झालंय आणि काय महाग, आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. चला सुरुवात करूया. तर आपला पहिला भाग आहे अर्थसंकल्प 2026. एकंदरीत चित्र म्हणजे आकड्यांच्या पलीकडे जाऊन याचा नेमका इरादा काय आहे ते आपण समजून घेऊया. तर हा एक अर्थसंकल्प आहे की एक गोष्ट? खरं तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण बजेट आपल्याला नेमकं हेच तर सांगतं की सरकारकडे पैसा येणार कुठून, तो जाणार कुठे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर कसा होणार आहे. आणि हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट, आपण बजेट बजेट असं म्हणतो, पण गंमत म्हणजे आपल्या भारतीय संविधानात बजेट हा शब्दच अस्तित्वात नाहीये. हो, खरंच, कलम 112 मध्ये याला वार्षिक वित्तीय विवरण किंवा इंग्रजीत ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं अधिकृत नाव दिलेलं आहे. या बजेटचा इतिहास सुद्धा मोठा रंजक आहे, माहितीये. भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला होता 1860 मध्ये. जेम्स विल्सन यांनी तो मांडला होता. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प R.K. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला. आणि एक विक्रम आहे मोरारजी देसाईंच्या नावावर, तब्बल 10 वेळा बजेट सादर करण्याचा. आणि आता निर्मला सीतारामन यांनी 2026 मध्ये सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. बरं, इतिहासाच्या या रंजक गोष्टीनंतर आता वळूया सध्याच्या बजेटकडे. या आकड्यांच्या मागे नक्की विचार काय आहे, हे आर्थिक नियोजन कोणत्या तत्वांवर आधारित आहे, चला पाहूया. सरकारने आपल्यासमोर 3 मुख्य कर्तव्ये ठेवली आहेत. पहिलं म्हणजे शाश्वत विकास, दुसरं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं, आणि तिसरं म्हणजे सर्वसमावेशक विकास. आता हे सगळं साध्य करण्यासाठी 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं गेलंय. 1 मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर, 2 एक भक्कम आर्थिक क्षेत्र, आणि 3 AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार. ओके, तर हा दृष्टिकोन तर ठरला, पण याला जमिनीवर कसं उतरवायचं? यासाठी सरकारने एक फ्रेमवर्क तयार केलंय, जे 6 मजबूत स्तंभांवर म्हणजे 6 पिलर्सवर उभा आहे. आणि हे 6 स्तंभ आहेत: मॅन्युफॅक्चरिंग, हेरिटेज, MSME, इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी सिक्युरिटी आणि अर्बन डेव्हलपमेंट. म्हणजे उत्पादन, वारसा, छोटे उद्योग, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि शहरी विकास. असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण बजेटची इमारत याच 6 खांबांवर उभी आहे. चला, यातले पहिले 2 स्तंभ जरा सविस्तर पाहूया. उद्योग आणि वारसा. उद्योगामध्ये बायोफार्मा शक्तीसारख्या योजनेवर भर आहे, जी औषध निर्मितीला चालना देईल. आणि एक महत्त्वाचं मिशन आहे सेमीकंडक्टर मिशन 2.0. म्हणजे काय, तर मोबाईल, गाड्या, लॅपटॉपमध्ये लागणाऱ्या चिप्स आता देशातच बनवण्यावर जोर दिला जाईल. त्याचबरोबर जुन्या औद्योगिक क्लस्टर्सचं पुनरुज्जीवन करून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्याचाही प्रयत्न आहे. आता पुढचे 2 स्तंभ, छोटे उद्योग आणि कनेक्टिव्हिटी. MSME म्हणजेच आपल्या देशातल्या लहान आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत देऊन त्यांना चॅम्पियन बनवण्याचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून ते जागतिक पातळीवर टिकू शकतील. आणि कनेक्टिव्हिटीसाठी तर मोठी घोषणा आहे. पश्चिम बंगाल ते गुजरात एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, म्हणजे खास मालवाहतुकीसाठीचा रेल्वे मार्ग, आणि 20 नवीन जलमार्ग सुरू होणार आहेत. विचार करा, यामुळे मालवाहतुकीचा खर्च किती कमी होईल आणि वेग किती वाढेल. आणि आता शेवटचे 2 स्तंभ, जे थेट भविष्याचा वेध घेतात: ऊर्जा आणि शहरीकरण. ऊर्जेच्या बाबतीत 2070 पर्यंत नेट झिरोचं एक खूप मोठं लक्ष्य ठेवलंय. म्हणजे काय, तर जेवढं कार्बन उत्सर्जन होईल तेवढंच ते शोषून घेतलं जाईल. पर्यावरणासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शहरांच्या विकासासाठी 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर्स आणि डेटा सेंटर्ससाठी टॅक्समध्ये सूट. यातून भारताला एक मोठं डिजिटल हब बनवण्याचा प्रयत्न दिसतोय. बरं, हे विकासाचे स्तंभ तर आपण पाहिले,
पण या सगळ्यासाठी पैसा कुठून येणार? चला आता थोडं बजेटचं गणित समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत पैसा येतो कुठून आणि जातो कुठे? समजा सरकारकडे एकूण 1 रुपया येतोय, तर हा रुपया येतो कुठून? यातले तब्बल 24 पैसे येतात कर्जातून, त्यानंतर 21 पैसे येतात आपल्या इन्कम टॅक्समधून आणि 18 पैसे येतात जीएसटीमधून. बाकी इतर स्रोतांमधून उरलेले पैसे येतात. आता हा आलेला 1 रुपया जातो कुठे? तर या रुपयाचा मोठा हिस्सा वाहतूक, संरक्षण आणि ग्रामीण विकासावर खर्च होतो. म्हणजे या खर्चाच्या आकडेवारीवरून सरकार कशाला प्राधान्य देत आहे हे अगदी स्पष्ट होतं. या सगळ्या हिशोबात एक आकडा खूप महत्त्वाचा आहे, ज्याची सतत चर्चा होते. तो म्हणजे 4.3%. हे आहे वित्तीय तुटीचं लक्ष्य, म्हणजेच फिस्कल डेफिसिट. पण हे नक्की आहे तरी काय? अगदी सोप्पं आहे. वित्तीय तूट म्हणजे सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च यातला फरक. म्हणजे समजा कमाई 100 रुपये आहे आणि खर्च 105 रुपये, तर ती 5 रुपयांची तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं. ही तूट जेवढी कमी तेवढं चांगलं, कारण यावरूनच जगाला कळतं की देशाची आर्थिक शिस्त किती चांगली आहे आणि मग गुंतवणूकदारही जास्त आकर्षित होतात. ओके, मोठमोठ्या गोष्टी तर झाल्या, पण आता त्या प्रश्नाकडे येऊया जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो, की बजेटमुळे आपल्या खिशावर काय परिणाम होणार, काय स्वस्त होणार आणि काय महाग. तर बघा, इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरी स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर कॅन्सर आणि डायबिटीजवरची औषधंही स्वस्त होतील. ही एक चांगली बातमी आहे. पण सिगरेट आणि बीडीसारखी तंबाखूजन्य उत्पादनं मात्र महाग होणार आहेत. आणि हो, टॅक्सबद्दल एक मोठी गोष्ट. 1 एप्रिल 2026 पासून एक नवीन इन्कम टॅक्स कायदा लागू होणार आहे. म्हणजे येत्या काळात आपल्या आयकर नियमांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे याकडे लक्ष ठेवावं लागेल. चला, तर मग आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. या बजेटचा एकूण दृष्टिकोन काय आहे आणि त्याच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं हे आता आपण पाहू. सारांश काय, तर हे एक भविष्यवेधी बजेट आहे. AI, सेमीकंडक्टर, ग्रीन एनर्जी यांसारख्या क्षेत्रांवर मोठी गुंतवणूक करून विकसित भारतासाठी एक रोडमॅप तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. एकंदरीत तंत्रज्ञान आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठी बाजी लावलेली दिसतीये. पण या सगळ्यातून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. सरकारने AI, सेमीकंडक्टर, हाय स्पीड रेल्वे यांसारख्या मोठ्या हायटेक गोष्टींवर प्रचंड गुंतवणूक केली आहे. हा झाला एक टॉप डाऊन अप्रोच. पण यातून तळागाळात गावा शहरांमध्ये त्या लाखो नोकऱ्या खरोखर निर्माण होतील का, ज्यांची आज आपल्या देशातल्या तरुणांना सगळ्यात जास्त गरज आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देईल. अशाच करंट अफेअर्सच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.